हॅलो, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ आहे 1-2 दिवसापूर्वीचा, तो तसाच राहून गेलेला. आणि आज मी बनवते वडापाव, कारण ध्रुवला प्रचंड आवडतो त्यामुळे. आणि इकडे मिरच्या तळून घेतल्यात आणि जे वडापावचं बॅटर असतं म्हणजे बटाट्याचं, ते सगळं बनवून झालं होतं. आणि आता बेसनामध्ये ते डीप करून छान मस्तपैकी तळून घेते. तेल पण चांगलं गरम झालेलं. आणि खूप दिवसापासून म्हणजे बनवायची इच्छा होती. शक्यतो बाहेरूनच आणतो, त्याचा एवढा कोण अट्टास करत नाही म्हणजे घरी बनवण्यासाठी. मग त्यामुळे ते बनवण्याचं राहून जातं. पण आज फायनली घरी बनवले आणि खूप मस्त झालेले. आणि आरूला ही चटणी आहे ती फार आवडते. मग ती म्हणली की मम्मी ही पण चटणी बनव. आणि इडलीचं बॅटर उरलेलं होतं तर त्याचे डोसे केले, इडली पण बनवलेली. आणि इकडे छान मस्त गरमागरम असे वडापाव तयार झालेले. थोडंसं डेकोरेशन केलं, सजवलेलं आरूने. खूप छान आणि यम्मी टेस्टी वडापाव झालेले आणि दिसत पण होते. आणि ज्याच्यासाठी वडापाव बनवला होता म्हणजे ध्रुवला आवडतो म्हणून, पण त्याने एक घासही वडापावचा खाल्ला नाही. त्याने इडली आणि सॉस खाल्ला. कधीही तो असं उलटच करतो. आणि श्रावण सुरू होणार त्यामुळे मी आज पंचपाळ जे आहे त्याच्यामध्ये सगळं बुक्का, हळद, कुंकू, तांदूळ सगळं भरवून ठेवलं. त्यानंतर देवघराची पण डीप क्लिनिंग जी आहे ती करायची आहे. तर इकडे आता मी अगोदर भरपूर साय साठलेली, मग त्याचं तूप बनवायचं आज ठरवलेलं. मग लोणी वगैरे काढून घेतलं, ताक बाजूला काढून ठेवलं. आणि इकडे छान मस्त असं साजूक तूप घरच्या घरी बनवलं. आणि सगळा पसारा आहे तो किचन वाटरचा खाली काढला, भांडे वगैरे घासून काढली. तूप आता म्हणजे थंड झाल्यानंतर चाळणीने ओतून डब्यामध्ये ठेवून देणार आहे. तर खूप सारं तूप पण जमा झालं होतं. आणखीन एक डब्बा भरलेला आणि छान प्युअर असं साजूक तूप बनवून झालं. आता देवघराची पूर्ण स्वच्छता करून झाली होती, तर सगळं सामान व्यवस्थित ठेवून देते. श्रावण सुरू होणार म्हटल्यानंतर सगळी स्वच्छता तर झालीच पाहिजे. घराची पण केलेली, पण मी त्याचा व्हिडिओ शूट केला नाही कारण सध्या खूप धावपळ सुरू आहे. कारण मुलांना शाळेत आणायचं सोडायचं असंही कामं चालत राहणार. इकडे देवघर माझं क्लीन करून झालं एकदम चकाचक आणि मस्त.